आपण मलबारी विधानसभेमध्ये आहे. आर्यानगर तुळशीवाडी या परिसरामध्ये आहेत. या ठिकाणी सम्राट अशा आपल्या अरुंधती दुधवळकर या नगरसेविका आहेत. आपण त्यांचं मत जाणून घेऊया. येणाऱ्या विधानसभेमध्ये भैरूलाल चौधरी जैन यांच्या संदर्भात हे आपल्या दोन शब्द सांगतील. भैरूलाल चौधरी यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर आम्ही विजयवीन तर आहोतच. हे एक नंबर ठरलेलंच आहे आमचं. कारण जे आमचे वोटर्स आहेत आणि जे आमचे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे आम्ही आज जवळजवळ 20 दिवस रात्र म्हणजे सकाळ संध्याकाळ प्रचार करून प्रत्येक डोर टू डोर जाऊन महिलांचा आम्ही हे घेतो. कारण महिला सांगतात हे 1,500 आम्हाला नकोच आहेत, त्यांचे ते 1500 देतात ना, त्याला तर आम्ही फुल्ली मारलेली आहे. पण आमचं जी निशाणी आहे ती मशाल आणि उद्धव साहेबांना जे त्यांनी खुर्चीवरून खाली उतरवलं आहे त्याचं शिक्षा म्हणून आम्ही त्यांना मशाल चिन्हावर जिंकून उद्धवजींना परत मुख्यमंत्री करू अशी लोकांची माग आहे. सर जी, एक ही आपको सवाल पूछता हूँ. महाराष्ट्र के अंदर एक टैगलाइन चल रही है, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. इसका प्रभाव अपने मलबार हिल में होने वाला है क्या? नहीं सर, कुछ नहीं होना है. पूरे महाराष्ट्र में कहीं नहीं होगा. अपने वोटर सब समझते हैं ये बटेंगे कि कटेंगे ये सब खाली नारा है, ऐसा कुछ नहीं है. हम सब एक बात है, हम पढ़ेंगे और बढ़ेंगे और मोहब्बत की दुकान खोलेंगे. आमचं मत एकच आहे. आमच्या उद्धव साहेबांना एवढ्या दिवस त्यांनी खाली केलेले मग ह्याच्या राज्यावरनी, तर आमचं सगळ्या महिलांचं एकच इच्छा आहे की परत आमच्या मुख्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि मलबार हिलचे हे उमेदवार जिंकून आलेच पाहिजेत. आमची निशाणी मशाल 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 आणि जिंकून हे आलेच पाहिजे. आमची निशाणी मशाल 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 उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा